वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत मसाला चीजी पाव। त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये आता इथे आपण 1 पळी तेल ॲड करून घेणार आहोत। 1 ते 1.5 पळी तेल ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात आधी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, हिरव्या मिरचीची, ती आपण ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर इथे 1.5 चमचा तरी मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली होती आणि त्याला चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। दोन्ही पण पेस्ट आहे त्यांना जेव्हा आपल्याला त्याचा वास यायला स्टार्ट होतो मसाले भाजल्यानंतर, म्हणजे अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती भाजल्यानंतर वास यायला लागला की आपण समजून जायचं अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती भाजलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे। तुम्ही कमी जास्त प्रमाणात हळद ॲड करू शकता। मी इथे थोडीशीच हळद ॲड केली होती, कारण थोडी हळद ॲड केली तरी पण टेस्ट छानच लागते। त्यानंतर तुम्ही बघू शकता की हळद टाकून झाल्यानंतर मसाला अजून तोपर्यंत कुक झालेला आहे तेलामध्ये व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले पोटॅटो ॲड करून घेणार आहे। इथे मी 2 ते 3 मोठे बटाटे ॲड केले होते, बॉईल करून स्मॅश करून घेतले होते आधीच। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे मीठ आपण चवीनुसार ॲड करायचं आहे। बटाट्याचे कोणताही पदार्थ तुम्ही जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं, कारण की बटाट्याच्या भाजीत किंवा कोणत्याही रेसिपीमध्ये मीठ थोडं कमी लागतं टेस्टमध्ये। त्यासाठी थोडंसं आपण एक्स्ट्रा मीठ टाकून घ्यायचं आहे वरून। त्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला पूर्ण मसाला आहे तो मिक्स होईल आपल्या व्यवस्थित बटाट्यांना सगळीकडून लागल्यानंतर मग आपण आपले गॅसची फ्लेम आहे ती बंद करून टाकायची आहे। तर तुम्ही बघू शकता की आता ऑलमोस्ट आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे। आणि तुम्ही एक्स्ट्रा जर येलो कलर टाकला, म्हणजे हळद टाकली, तर भाजीला अजून छान असा येलो कलर येईल। तर इथे आता आपण पाव घेतलेला आहे, पावाला आपण 2 स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। इथे मी सॉस लावते आहे, शेजवान चटणी, मेयोनीज आणि टोमॅटो केचप हे मिक्स करून मी सॉस बनवला होता, तो इथे मी दोन्ही साईडला लावून घेणार आहे। त्यानंतर आपली बटाट्याची जी स्टफिंग आहे ती मध्ये आपण ॲड करून घ्यायची आहे, चांगली व्यवस्थित पसरून लावायची आहे वरून घालपर्यंत। कुठेच आपली बटाट्याची स्टफिंग ही कमी नाही पडली पाहिजे त्यासाठी। त्यानंतर आपण ह्याच्यावरती चीज ॲड करणार आहोत आणि इथे आपण जे नेहमी नॉर्मल चीज यूज करतो, क्यूब किंवा स्लाइस चीज, ते चीज यूज नाही केलेलं, मॉझरेला चीज इथे यूज केलेला आहे। त्यामुळे या रेसिपीमध्ये छान असा चीज पूल येणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी एवढी आवडेल ना, खूप इझी आणि टेस्टी आहे। सो इथे आपण वरून चीज ॲड केलेलं आहे, मॉझरेला चीज, ते मी ग्रेट करून घेतलं होतं। त्यानंतर ह्याच्यावरती आपण सॉस लावून घेणार आहे दुसऱ्या साईडला सुद्धा, आणि दुसऱ्या साईडला सॉस लावून झाल्यानंतर आपण व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आपला पाव, जेणेकरून स्टफिंग जी आहे ती बाहेर येणार नाही। वरून आता पाव ठेवल्यानंतर आपण थोडंसं हलक्या हाताने प्रेस करणार आहोत, यानी स्टफिंग बाहेर नाही आली पाहिजे। तर इथे एका पॅनमध्ये आपण बटर गरम करायला ठेवायचं आहे आणि एकसाथ आपण इथे 2 पाव घेणार आहोत गरम करायला। बटर मेल्ट झाल्यानंतर आपण 2 पाव घेऊन त्याच्यामध्ये व्यवस्थित गरम करून घेणार आहोत, जेणे त्याला एक असा वरून असा क्रिस्पीनेस येईल। आतमध्ये आपल्याला खूप वेगवेगळे फ्लेवर्स टेस्ट करायला भेटणार आहेत, तिखट, गोड, आंबट, आणि भाजीची एक वेगळीच टेस्ट आहे। अद्रक लसूणची सुद्धा ती पेस्ट जी आहे त्याची पण एक वेगळी टेस्ट लागणार आहे। तर वरूनसुद्धा आपण बटर लावून घेणार आहोत दोन्ही साईडला, आणि दुसऱ्या साईडला पण आपण फ्राय करून घेणार आहोत थोडंसं बटरमध्ये, जास्त नाही, फक्त 1 मिनटामध्ये चांगले आपले पाव एकदम कडक होऊन जातात। त्यानंतर आता तुम्हाला इथे मी चीज पूल दाखवेल, तुम्हाला चीज पूल बघूनच ही रेसिपी नक्की ट्राय करावीशी वाटेल। सो नक्की ट्राय करून मला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा। तुम्ही चीज पूल बघू शकता ही कसा चीज पूल आलेला आहे। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।